मंडळी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आज पालघरच्या वाडा तालुक्यातील गुहीर गावाला भेट दिली. सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या माध्यमातून गुहीर गावात क्लायमेट स्मार्ट विलेज हा प्रकल्प राबवण्यात आला आहे आणि त्या प्रकल्पात 130 घरांसाठी सोलर पॅनल बसवण्यात आली आहेत. त्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं सचिनच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. दस्तूरखुद्द सचिन तेंडुलकर आपल्या गावात आल्यानं त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती आणि या कार्यक्रमाला सचिनची मुलगी सारा आणि त्याची सून सानियाही उपस्थित होत्या. छोट्या मुलीचं नाव रिद्धी आहे. तिच्या भाषणानंतर मला नाही वाटत की माझ्यात तेवढा दम राहिलाय भाषण द्यायचा. एवढा उत्तम भाषण दिलंय तिने ह्या वयात. मी एनिवे सुरू करतो थोडं बोलायला. इकडनंच नाही, हे जरा मला जास्त कम्फर्टेबल वाटतं. गेलं तर थोडं मला नाही वाटत मी तिच्यासारखं बोलू शकेन. तिच्या खांद्यावर हात ठेवलं थोडी तिची एनर्जी मला येईल, जशी स्नायडर इलेक्ट्रिकची एनर्जी तुम्हाला मिळते तशी. मंडळी, दस्तूरखुद्द सचिन तेंडुलकर गुहीर गावातल्या एका मुलीचं कौतुक करताना तुम्ही ऐकलं आणि त्यामुळे साहजिकच तुमच्याही मनात तिच्या भाषणाबद्दल उत्सुकता निर्माण झाली असेल. स्वतः सचिन जेव्हा अचंबित झालाय तेव्हा आम्हीही दाखवतोय त्या मुलीच्या भाषणाचा एक छोटासा अंश. साक्षात क्रिकेटच्या देवताचे दर्शन आम्हा सर्वांना प्रत्यक्ष झाले. आम्ही सर्व विद्यार्थी, आमचे सर्व आदरणीय शिक्षकवृंद, सर्व ग्रामस्थ यांच्यासाठी फारच मोलाचे. व आजी सोनियाचा दिन, वर्ष अमृताचं धन आजी सोनियाचा दिन. आज आपण सर्वजण येथे कशासाठी जमलो आहोत हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. आज एवढ्या मोठ्या विभूती पुढे मला मोडक्या तोडक्या शब्दात भाषण करण्याची संधी दिली व 5 मिनिटे मला सहन केले याबद्दल आम्ही सर्वजण आपले आभारी आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.